ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आपण चर्चा करतो आहोत महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीबाबत. मी थेट जातोय भालचंद्र कांगो यांच्याकडे औरंगाबादला. कांगो, मला सांगा, सर्व राजकीय नेते आता मान्य करायला लागलेत. काल जाहीरपणे माझ्या कार्यक्रमात गडकरी आणि हुसेन दलवाई यांनी मान्य केलं की राजकारण्यांची विश्वासार्हता संपली आहे. काय करायला पाहिजे की राजकीय नेते सुरक्षित राहतील, लोक त्यांच्या विरुद्ध अधिक राग दाखवणार नाहीत? राजकीय नेत्यांविषयी आणि एकंदरीत राजकीय प्रक्रियेविषयी लोकांच्या जनमानसामध्ये प्रचंड राग आहे. हे सातत्याने टीव्हीवरती ज्या वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत किंवा आपण लोकांशी चर्चा करतो तेव्हा लक्षात येत आहे. माझ्या दृष्टीने भारतीय लोकशाहीच्या दृष्टीने ही अत्यंत चिंतेत आणि काळजीत टाकणारी गोष्ट आहे आणि म्हणून सगळ्याच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. खरं म्हणजे मला असं वाटतं याची सुरुवात अशी केली पाहिजे की जे राजकीय पक्षाचे नेते झेड सिक्युरिटी मागतात त्यांनी राजकारणातून संन्यास घ्यावा असं माझं मत आहे. कारण का ज्यांना जनतेची सेवा करायची आहे त्यांना जनता आणि आपल्यामध्ये सुरक्षा दल लागतं तेव्हा त्यांनी त्यांच्या भूमिका तपासून घेतल्या पाहिजेत. आणि जोपर्यंत हा विश्वास ते जनतेवर दाखवणार नाहीत की जनतेवरती आम्ही विश्वास ठेवतो, जनता आम्हाला मोठं करते, ती जनताच आमचं रक्षण करेल, अशा प्रकारचे एक भूमिका घेऊन जोपर्यंत आपण जनतेमध्ये जाणार नाही तोपर्यंत मला असं वाटतं की राजकीय नेत्यांच्या भंपकगिरीवर जनता कायमच रागवेल. कांगो, आपला वेळ संपत आलेला आहे. मी जातोय गुरुनाथ कुलकर्णी यांच्याकडे. कुलकर्णी, मला सांगा, काल एक बातमी आली की सर्व मंत्री जे आहेत त्यांचा लाल दिवा काढून घ्या सुरक्षेच्या कारणास्तव. माझ्या मनात हा प्रश्न निर्माण झाला, ही सुरक्षा कुणापासून, अतिरेक्यांपासून की लोकांपासून? काय करायचं ही परिस्थिती सुधारायला? नाही, त्या ठिकाणी जी बातमी आली ती त्या ठिकाणी मी त्या ठिकाणी वाचलेली खरी बातमी आहे की उद्या मंत्रीच नाही पण ज्या गाडीवर त्या ठिकाणी लाल दिवा आहे त्या लाल दिव्याच्या गाड्यावरती दिवे सर्व त्या ठिकाणी काढून टाकावे, कारण सिक्युरिटीच्या कारणामुळे. कारण लोकांमध्ये जसं मगाशी आपण सांगितलं की लोकांमध्ये जो एक प्रक्षोभ आहे या संपूर्ण म्हणजे राजकीय पुढाऱ्यांच्या संदर्भात जो एक प्रक्षोभ त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे, हा जरी त्या ठिकाणी स्वाभाविक आहे. परवा ज्या घटना या संपूर्ण मुंबई शहरामध्ये घडल्या त्या ठिकाणी या देशाच्या इतिहासामध्ये अशा कधी घटना घडलेल्या नाहीत. विशेषतः त्या ठिकाणी मुंबई शहरामध्ये एक 3 दिवस या देशाला एक वेठीला धरण्याचं काम या 10 अतिरेक्यांनी त्या ठिकाणी धरलं होतं. त्याच्या मागे एवढी संपूर्ण यंत्रणा त्या ठिकाणी राबली, आपण सर्वांनी त्या ठिकाणी पाहिले. त्यामुळे लोकांच्या मध्ये एक त्या ठिकाणी द्वेष आहे, मत्सर त्या ठिकाणी आहे. परंतु या संपूर्ण परिस्थितीमध्ये सुधारणा आणायला पाहिजे होते. स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी माणसं त्या ठिकाणी काम करत होती, ज्यांनी संपूर्ण या देशाला स्वातंत्र्य मिळवलं, जे सत्तेवर त्या ठिकाणी राहिले, त्यांच्या संदर्भातल्या लोकांच्या ज्या भूमिका आजही आपण त्या ठिकाणी तपासलं आपल्याला आढळून येईल की मंतरलेले त्या ठिकाणी दिवस होते. आज त्या ठिकाणी राजकारण हा एक व्यवसाय झालेला आहे आणि व्यवसायामध्ये त्या ठिकाणी जे मार्ग मिळतील त्या मार्गाने त्या ठिकाणी धन, संपत्ती, पैसा आणि सत्ता हे मिळवायचं, ही संपूर्ण त्या ठिकाणी आकर्षण निर्माण झालेले आहे. त्यामुळे कुठलाही राजकीय पक्ष त्याला अपवाद नाहीये. या परिस्थितीमध्ये बदल करण्याचं काम सर्व राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी एकत्र बसून करावं लागेल. अगदी. मी जातोय नीलम गोरेंकडे. शेवटचे 30 सेकंद आहेत. नीलमताई, मला सांगा, कशी बदलायची परिस्थिती? एकत्र येणार का तुम्ही सगळे, का लोकांचा अविश्वास असाच कायम राहणार? सगळ्यात प्रथम मला असं वाटतं की नेते जे आहेत ते विश्वासार्ह पाहिजेत आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांच्याबद्दल आज महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांमध्ये आणि सामान्य माणसाच्या मध्ये जे प्रेम दिसतंय, काही लोक निश्चितपणाने नाराज असतील पण महाराष्ट्रातली जनता शिवसेनेची वाट बघते. दुसरं, भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीकरण याच्यामुळे एवढे मोठे बळी गेलेले आहेत आणि म्हणून गृह विभाग आणि अतिशय कार्यक्षम मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ असल्याशिवाय आपण कुठल्याही सुरक्षेचा विचार देखील करू शकत नाही. राजकारण्यांवरचा लोकांचा विश्वास वाढवायचा असेल तर लोकांना चांगलं प्रशासन, चांगलं शासन देणं ही जबाबदारी आहे आणि त्याच्यात सध्याचं शासन पूर्ण अपयशी ठरलंय आणि म्हणूनच आम्ही राष्ट्रपतींकडे त्यांच्या राजवटीची मागणी केलेली आहे. हेमंत देसाई, शेवटचा वेळ आहे, अगदी थोडक्यात सांगा. इथे तर आता बघितलं नीलम गोरेंनी शिवसेनेची बाजू पुढे मांडली. मला सांगा, काय करायला पाहिजे पक्षांच्या पलीकडे जाऊन? मला असं वाटतं की अकाउंटेबिलिटी आमदारांची, खासदारांची, नगरसेवकांची ती वाढायला पाहिजे. दुसरं म्हणजे लोकांना बरोबर घेऊन, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये म्हणजे कंझ्युमर असेल किंवा लोकांचे जे काही ग्रुप असतील त्यांचा प्रशासनामध्ये जास्तीत जास्तचा सहभाग वाढवला पाहिजे. त्याच्यामुळे एक ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता येईल. माहितीचा अधिकार देणं, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय नेत्यांचा लोकांशी काही संबंधच राहिलेला नाही. संबंध एवढाच असतो की आपले वाढदिवसाचे जे काही असतील ते मेळावे बोलवायचे, भरवायचे, त्यासाठी प्रचंड पैसा खर्च करायचा, त्याच्यामध्ये होर्डिंग्स लावायची. आजचं आपण मनोहर जोशींचं बघतोय
काहीही कुठलाही प्रसंग असो, तर हा जो काही एक शिवाय गेल्या काही दिवसामध्ये मनसेची जी काही दहशत होती ती आपण बघितलेली सगळं सुधारायला हा जो अंतर्गत दहशतवाद जो आहे आपला स्वतःचा तोही सुधारायला तो कंट्रोलमध्ये आणला पाहिजे आणि उत्तरदायित्व वाढवलं पाहिजे. उत्तरदायित्व वाढवलं पाहिजे. माझा वेळ संपलेला आहे. मला माहिती आहे ही चर्चा अधिकाधिक गरमागरम होणार आहे पुढच्या काळामध्ये, पण शेवटी मी इतकंच म्हणतो, राजकीय नेत्यांना आणि सर्व समाजातल्या प्रतिष्ठितांना आवाहन करतो की चला एकदा इंट्रोस्पेक्शन करूया. याचं कारण आज नाही तर कधीच नाही. हा हल्ला ही शेवटची अलार्म बेल आहे. आता तरी ही सगळी भ्रष्ट व्यवस्था आहे ती बदलायला आपण तयार होऊया, अन्यथा कधीच हा देश वाचणार नाही. शेवटी पुन्हा एकदा आपला प्रश्न आज घेतो, महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी का? पडद्यावर बघू शकता अजूनही 89% लोक म्हणतायत होय महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी. याचा अर्थ इथल्या सत्ताधाऱ्यांवरचा विश्वास लोकांचा संपलेला आहे. धन्यवाद. पहा फक्त IBN लोक.